गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. वसईत स्टील माफियावर गुन्हे शाखेचा झणझणीत हल्ला. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात मनपरुते 24 तास. वसई विरारमध्ये स्टील चोरीचे जाळे जाळ्यासारखे पसरवणाऱ्या स्टील माफिया टोळीला गुन्हे शाखेने असा झटका दिला की चोरट्यांच्या अंगावर जणू तिखट मिरची चुरगळल्यासारखी झोंबणी बसली. 2 ट्रेलर मधून तब्बल 1200 किलो स्टील चोरून टाटा एस टेम्पो मध्ये भरत असताना पोलिसांनी टोळीला रंगेहात पकडले. पहाटेचा सुपारी ऑपरेशन फसला. गुप्त माहितीवरून तुफानी धडक कारवाई. 11 नोव्हेंबर सकाळी 6:30 च्या दरम्यान अग्रवाल नगरी परिसरात अजून दिवस उजाडत होता, पण स्टील माफिया मात्र चोरीच्या ऑपरेशन मध्ये व्यस्त. गुप्त माहिती मिळताच पीआय अविराज कुराडे यांचे पथक चित्याच्या वेगाने घटनास्थळी दाखल झाले. ट्रेलर उघडे, स्टील उतरवण्याचा खेळ सुरू, टेम्पो तयार. पोलिसांना पाहताच चेहऱ्यावर फिकटपणा. पण गेम ओव्हर आधीच झालेला. 5 जण अटकेत. मुख्य सूत्रधार अच्छेलालचा डायरेक्टर डील धंदा उघडा. पोलिसांनी पकडलेले आरोपी अच्छेलाल मौर्य, मुख्य डीलर राकेश उपाध्याय, दीनदयाळ पांडे, यानूर शेख, जावेद शेख. त्यांचा स्टील चोरीचा फंडा, ट्रेलर चालकांना लालच, जास्तीचा स्टॉक उतरवणे, लोखंड सळ्या काळ्या बाजारात विक्री, एका रात्रीत लाखोंची कमाई. जणू स्टीलची कट्टा गँगच. पोलिसांची मालक बजाव कारवाई. ट्रेलर पासून टेम्पो पर्यंत सगळं जप्त. जप्त मुद्देमाल 2 ट्रेलर 30 लाख, टाटा एस 1109 टेम्पो 10 लाख, 1200 किलो स्टील 66,000, मोबाईल 3, रोख 20,900, एकूण मूल्य 40,90,900. स्टील चोरीचा सगळा खेळ पोलिसांनी थेट फोडून काढला. पंचनामा, व्हिडिओ पुरावे, केस 100% मजबूत. ई सक्ष ॲपवर केलेला व्हिडिओ, ट्रेलर मधून गायब अतिरिक्त स्टील, हे सर्व मिळून गुन्हा ठळकपणे सिद्ध. 303-2-35 अंतर्गत गुन्हा. स्टील माफियाच्या पळ काढण्याची स्वप्नही संपली. प्रकरणाचा तपास आता अचोले पोलिसांकडे. टोळीची डील सेटिंग न्यायालयात मोठ्या प्रमाणात उघड होणार आहे. मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. पुन्हा भेटूया धडाकेबाज अपडेट्ससह.